नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो 2024 मध्ये भरती आलेली होती आणि या भरतीबाबतचे एक शुद्धीपत्रक आहे ते 9 तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर हे शुद्धीपत्रक काय आहे आणि याच्यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीमध्ये कशा पद्धतीनं बदल करण्यात आलेला आहे ते तुम्हाला इथं लक्षात येईल. आणि त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या की ही जी काही भरती आलेली होती 2024 मध्ये त्याचं वेळापत्रक वगैरे कधी येणार. तर या भरतीबाबतची जी काही तुमच्या मनामधील शंका असतील त्या सर्व शंकांचं निरसन हे आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर बघा, 2024 मध्ये जी भरती आलेली होती ही भरती कधी आलेली होती आपल्याला, तर 2024 मध्ये आलेली होती. एकूण जवळपास 96 पद जे आहेत ती पदं या ठिकाणी भरण्यात येणार होती आणि त्याच्यामध्ये त्याची जी ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी तारीख होती ती तुम्हाला 20/11/2024 पर्यंतची होती. तर त्याच्यामध्ये प्रयोगशाळा परिचारकचं 8 पदं होती, त्याचबरोबर शिपाई 6 पदं होती, त्याच्यानंतर मदतनीस 1 पद होतं, क्षकिरण परिचर 7 पदं होती, शिपाई रुग्णालय 8 पदे होती इथं, प्रयोगशाळा परिचर 3, त्याचबरोबर रक्तपेढी 4, अपघात सेवक 5 पदं, बाह्य सेवक 7 पदे आणि कक्ष सेवक 56 पदे अशी एकूण 102 पदांची भरती होती. परंतु या भरतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. ही जी काही PDF आहे डिटेल जाहिरातची ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं तुम्ही पाहू शकता. आणि याचं जे शुद्धीपत्रक आहे ते बघा काय म्हणण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये, हे जे काही वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे मित्रांनो. बघा, याच्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव अर्ज स्वीकृती जी होती ती 31/10/2024 पासून सुरू झालेली नसून सुधारित वेळापत्रकानुसार खालील पद्धतीने सुरू होत आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज बघा तुम्ही कधीपासून करू शकता, 11/1/2025 पासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत पुन्हा नव्याने. आणि त्याची जी लास्ट तारीख आहे ती आहे 31/1/2025 ही याची लास्ट तारीख असणार आहे. तुम्हाला परीक्षा फी देखील 31/1/2025 पर्यंतच भरायचे आहे. आणि त्याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला परीक्षेचं जे काही हॉल तिकीट आहे ते 10 दिवस अगोदर डाउनलोड करता येणार आहे. ही जी जाहिरात आहे ती मित्रांनो ही जी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे त्या वेबसाईटवरती ही डिटेल जाहिरात तुम्हाला तिथं पाहायला मिळत आहे. तुम्ही ती पाहायची आहे, त्याच्यामध्ये जो बदल झालेला आहे आणि तुम्हाला तिथं ऍप्लिकेशन करायचे आहेत. बघा, तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जी लिंक आहे तिथं तुम्हाला पूर्वी ही लिंक देण्यात आलेली होती, ती लिंक आता बदललेली आहे. तर ती लिंक बघा काय आहे की www.rcsmgmc.ac.in किंवा kollapur.gov.in या संकेतस्थळावरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज जे आहेत ते ऑनलाईन अर्ज पाहायला मिळत आहेत. तिथं जाऊन तुम्ही काय करायचे, ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. आता बघा इथं शुद्धीपत्रकामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे, प्रयोगशाळा परिचर जे होतं त्याचं तुम्हाला जे पेमेंट होतं ते कशा पद्धतीने देण्यात आलेलं होतं, 19,900 ते 63,200 असं तुम्हाला तिथं वेतन जे आहे ते वेतन देण्यात आलेलं होतं. परंतु ते वेतन काय असणार आहे, तर S1 नुसार 15,000 ते 47,600 आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर बघा एकूण इथं आपल्याला 8 पदं दाखवलेली होती. इथं बघा परिचरचं जे होतं त्याच्यामध्ये किती पदं होती, प्रयोगशाळा परिचर 8 पदं होती आणि ही वेतन श्रेणी देण्यात आलेली होती. त्याच्या ऐवजी बघा पदं किती असणार आहेत परिचरची, तर एकच पद आहे, हे तर लक्षात घ्यायचं आहे. आणि सॅलरी मध्ये पण तुमच्या अशा पद्धतीनं बदल करण्यात आलेला आहे. बाकीची जी काही डिटेल जाहिरात आहे ती त्याच पद्धतीने असणार आहे. आणि कोणत्या कॅटेगरीसाठी एक पद आहे तेही तुम्हाला इथं डिटेल तक्ता देण्यात आलेला आहे मित्रांनो. तर बघा इथं काही शुद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे, याच्यामध्ये जे बदल झालेला आहे त्या पद्धतीनं आपण अर्ज
भरायच्या आहेत। मित्रांनो, तुमच्या मनामध्ये याबाबत काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करा। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। आणि तुम्हाला जर आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचंय, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।